नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी एसएनच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि या प्लॉटला 54 दिवस झाले ते. मी या प्लॉटचा अगोदर फ्लावरिंगच्या वेळी एक स्प्रे टाकला होता, कारण ह्या घडाची साईज दाखवली होती आणि त्यावेळी पूर्ण पाऊस चालू होता, त्यामुळे घडांच्या स्प्रिंगा पण झाल्या होत्या आणि त्या स्प्रिंगा आपल्या जीएचा स्प्रे झाल्यानंतर कमी येतात, मी असं सांगितलं होतं. आणि आज या प्लॉटला स्प्रे होऊन 4 दिवस झाले ते. तुम्ही बघू शकताय घडाची साईज कशी झाल्या, घड किती सुंदर दिसतोय, मण्यावर असणारं तेज, घडातील हिरवापणा आणि घड किती लवचिक आहे. तुमचं घड जेवढं लवचिक असेल तेवढा तुमच्या पॉईंटला फरक पडतोय, म्हणजे तेवढं घड पॉईंटला चांगला उठतोय. आता या प्लॉटमधल्या कुठल्याही घडाला थिनिंग केलेलं नाही आणि कुठल्याही घडाकडे बघितलं तर तुम्हाला वाटणार नाही की हा एसएसएनचा प्लॉट आहे, हा सुपरचाच प्लॉट आहे काय असं वाटते, कारण या घडाची पाकळी बऱ्यापैकी लांबलेली आहे. आणि या प्लॉटला स्प्रे देऊन फक्त 4 दिवस झाले ते, त्यामुळे अजून प्लॉट जोरात उठणार आहे, कारण याला अजून 2-3 स्प्रे आहेत, त्यामुळे प्लॉट 100% उठणारच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसएसएन, अनुष्का, माणिकचमन, साधी सोनाका किंवा कोणतीही ब्लॅक व्हरायटी घेतली तर यांची साईज फ्लावरिंगच्या अगोदरच करून घ्यायला लागत्या, म्हणजे फ्लावरिंगमध्ये जास्त झटायला लागत नाही. तर कसा वाटला प्लॉट नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.